नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। परळीतील प्रचार सभेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आज एक व्यक्ती आपल्या सोबत नाही याची जाणीव होते असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं। आता धनंजय मुंडे यांच्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे। मनोज जरांगे पाटील म्हणालेत की ते असे काही बोलतील असं वाटलं नव्हतं। त्यांच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही। संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्यांना उणीव भासत असेल तर त्या धन्या इतका नीच माणूस या पृथ्वीवर असू शकत नाही। तो मित्र असो किंवा सोयरा असो, जर त्यांनी वाईट कृत्य केलं असेल तर त्यांचं कधीच समर्थन करायला पाहिजे नाही। अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडायला पाहिजेत। धनंजय मुंडे यांना किती पाठीशी घालणार आहात? अजित पवार यांचे डोळे अजूनही उघडले तरी बरे होईल। गोरगरिबांचे मुडदे पाडणाऱ्यांना अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी किती पाठीशी घालायचं असा सवालही उपस्थित करण्यात आलाय। शब्दातून का होईना धनंजय मुंडे उघड बोलत आहेत। गुंडागिरी, भ्रष्टाचार करणे, लोकांच्या जमिनी हडपणे, दारू पिऊन पोरांना त्रास देणे, त्यांच्या समाजातील काही लोकांना गुन्हेगारीकडे वळवून ब्लॅकमेल करून आपला संसार मोठा करायचा आहे असं त्यांचं वाईट कृत्य आहे। धनंजय मुंडे हे गुंडागिरीमधून राजकारण उभा करत होते। असा माणूस अजिबात चांगला नाही। इथून पुढे तरी लोकांनी डोळे उघडले पाहिजेत। देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आता डोळे उघडले पाहिजेत, नाही तर धनंजय मुंडे यांच्या पापात तुम्हीही खाक व्हाल असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आता गुंडा आणि डोळ्या सांभाळणारा माणूस जनतेसाठी घातक आहे, त्याला सरकारने तत्काळ जेरबंद करायला पाहिजे असं आणि माझ्या मॅटरमध्ये चलना नार्को टेस्ट करायला असं आव्हानही मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना केलंय। धनंजय मुंडे म्हणालेत की जगमित्र कार्यालयातून गोरगरिबांची सेवा करत आलो। गेल्या 9 ते 10 महिन्यापासून हे कार्यालय काम सुरू आहे, पण आज एक व्यक्ती आपल्यात नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।